नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आज आम्ही जाणार आहे पुण्याला कारण का आत्याच्या मुलाला मुलगी झाली आहे, तर त्यांना बघायला आम्ही जाणार आहे. आणि दुसरं पण काही काम आहे त्याच्यासाठी पण जाणार आहे. तर बल्लू, नीलम आणि मी आणि मम्मी जाणार आहे. तर सकाळी तर खूप जास्त गडबड झाली म्हणून सकाळी कॅमेरा हातात घ्यायला टाईमच भेटला नाही बिलकुल. तर आता सगळ्यांची तयारी झाली आहे. मम्मीची केस करायची, रात्री पण करायला टाईम नाही भेटला. चल ती मशीन काढ, तोपर्यंत केस करते. आणि हे मॅडम तर डबल इडली खात आहेत बघा. सकाळी उठल्यावरती पण हिने सकाळी 6:30ला इडली खाऊन पण हिला परत इडली खायची, म्हणजे बघा. मला आवडते इडली. हिने सकाळी नाश्ता केला, आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला, चहा, इडली, चटणी. ही चटणी जी आहे ना, ही बिना मिरचीची चटणी आहे, म्हणजे फिकी मिरची आहे, पण स्टील ती तरी पण छान झाली. आणि हे बघा, त्याच्यासोबत तारक मेहता बघितलाच पाहिजे. आणि नेहमीच्या परंपरानुसार कुठं पण वन डेसाठी पण बघा आमच्या किती साऱ्या बॅग्स आहे. इथे बॅग्स आहेत, अजून पण खांद्यावरती टोट बॅग असणार. नीलम आणि बल्लू कॉफी आणायला गेलेले, आता घेऊन आले आहेत. दोघंजण येतात. बाहेर पाऊस पण पडतो आहे थोडासा, कारण की जाताना आम्हाला कॉफी पाहिजे. बल्लूला कॉफी लागते हमेशा. बल्लूने हा कॅमेरा सेटअप करून ठेवला आहे व्हिडिओ काढण्यासाठी, आणि सेटअप करायला पण आम्हाला खूप वेळ लागला. तेव्हा जाऊन हा सेटअप आता झाला. आता सेटअप केलं आहे. रेकॉर्डिंग तर चालू नाही केली, कारण का बघा खूप 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 ट्रॅफिक आहे. कॅमेरा उलटा लावलाय. हां, उलटा लावला आहे कॅमेरा. पण तो तसाच लागणार. हा, तेच मी पण विचार करतोय. का माहितीये का, मग हे खाली लावायला लागणार, मग कॅमेरा उलटाच लागणार. बरोबर, तेच ना. त्याला माझं व्हॅलिडेशन पाहिजे. नाही म्हणजे मी तो काल तर मम्मी तू माहितीये का, ड्रोन उडवताना ह्याला बघायला पाहिजे होता. ड्रोन कुठं लँड झालेला माहितीये का, तुझ्या झाडांमध्ये. ड्रोन तर काय शेवटी झाली ना. थोडंसं त्याला ड्रोनला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रॅक्टिस करू थोडीशी, बघू आता गावाला जाताना करू आम्ही प्रॅक्टिस. जायचं झाल्यावर मी बोलेन. बोल. नाही, मी यायचं बोलणार नाही, बोलू शकतो याच्यामध्ये तसं नाही, पण. त्याचा ब्लॉग तिकडे आहे ना. आम्ही आता फूड कोर्टला आलो आहे. फूड कोर्टची हालत बघा कशी झाली आहे. पेट्रोल, आय थिंक पेट्रोल पंप पण बंद आहे बघा कसं झालं आहे. खूप नुकसान झालं आहे सगळ्यांचं पाण्यामुळे. आम्ही आता कुठे चाललो आहे, पेट्रोल पंप बंदच आहे आय थिंक सगळे. हे बघा इथून पूर्ण चिखल. ओ शीट, बल्लू कॅफे बंद आहे. हां, हे काय सगळंच बंद आहे, फक्त वॉशरूमला जाऊ शकतो. वॉशरूम पण बंद आहे. कुठे वॉशरूम तेव्हा थोडी अलाउड आहे. ठीक आहे, जाऊ दे, चला. चल आता नुसते भांडत असतात. आम्ही आलो आता लिफ्ट मध्ये. सगळ्यांना भूक लागली. बापरे, दरवाजा जवळच होते वाटतं. दरवाजावरून हटलेच नाही वाटतं. ए तिकडे, ए तिकडे कोण आहे? तू मोबाईलवर बोल. काय झालं तुला? तू मला ओळखलं का? ए चिक चेक ही तुला विसरली, नको जाऊस. की नंतर गाडीमध्ये बोलतो, अरे घरी तर चिकू पण आहे, मला तर माहितीच नव्हतं. करत होती. नको जाऊ, तुला विचारली. कोण दिसतंय? ब्लॉक कर. तू आता खूप दिवसांनी बघत आहेस ना. दिसले का त्याला? आता दिसले का? बघते बघ ना काय काय काय
हे बघा ह्यांचा रूम टूर बघा. रूम टूर दे आरोही. रूम टूर काय काय हे जे आहे ना हे मी आरोहीला गिफ्ट केलं होतं ना आरोही. हा हिला मी हे बर्थडे गिफ्ट केलं होतं. हे बघा हे कसं बसलंय घरामध्ये. किचन बघा कसं आहे. तिकडे फिरव ना आरोही त्याचा चेहरा म्हणजे त्याला दिसणार नाही बल्लू. बल्लू ये पटकन. घरामध्ये बघा हिने कसं सेटअप करून ठेवलाय किचन. को आता घराच्या इथे येऊन बोल ना बल्लू. ये लवकर जा लवकर बल्लू. जा मावा पटकन. आता माझे त्याला खिडकी बोला तू नाही बोला तू. हे टकलो हे चिकू. आता बल्लू खिडकीत जा. गोलवाल्या खिडकीत हे जा. टकलो. खिडकीत जा ना बल्लू. खिडकीत 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 हे चिकू. हा ह्याला खूप घाबरतोय. ह्याने ह्याला खूप घाबरवलाय. सगळ्या लहान मुलांना. नको बल्लू बाजूला हो. सगळ्या लहान मुलांना हा घाबरवतो. ये जा तू बाहेर. चिकू चल ये. चल. नको. गेला गेला गेला. आम्ही आता सागरच्या घरी जायला निघालोय. आणि सागर हा नीलम, बल्लू आणि ऋतिकचा फ्रेंड आहे जो लॉकडाऊनमध्ये त्यांची फ्रेंडशिप झाली होती पबजी खेळताना. आणि तो खरंच खूप चांगला पर्सन आहे. तर मी तर फर्स्ट टाईम त्यांच्या घरी चालले. नीलम आणि ऋतिक जाऊन आलेले आणि आता आरोही पण आमच्यासोबत येते. तर बघूया आता तिकडे जायला किती टाईम लागतोय कारण का आम्हाला खूप जास्त लेट पण झालं आहे जायला. फायनली आम्ही पोचलो. इथंच लावू का सागरला विचार. भाऊ बसली का नाही तू. कारण का तिला समजलं आपणच माऊ झालोय. येता येता बापरे. हाय बोल इथे मला माझ्या इकडे 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 हाय बोल ना. हाय बोल. थँक्यू. तर आम्हाला ह्यांनी पोहे बनवलेत. कांदा पोहे. बाय 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 माऊ. बाय बाय चांगला अभ्यास कर. बाय बाय. चल सागर बाय. हो बाय बाय. फायनली ज्या कॅफेला यायचं होतं कधीपासून त्या कॅफेला आम्ही आलो आणि आम्हाला गर्दी पण भेटली नाही. रोड पूर्ण खाली आहे बघा. पूर्ण क्लिअर रोड आहे. हा आला तो कॅफे. हा वाला कॅफे आहे. मला एक सेकंडसाठी कॅफे समजलं. असं एकदम वेगवेगळ्या साईडने होतं. हां फायनली आलो या कॅफेमध्ये. मस्त बनवलं आहे. मस्त कन्सेप्ट आहे. पूर्ण वाड्याच्या रूम्समध्ये बनवलं आहे. हां थोडंसं कन्फ्यूज होतं पण मस्त होतं. आम्ही आता पिझ्झा ऑर्डर केला आहे आणि आरोहीने पिझ्झा खायला स्टार्ट पण केलं आहे आणि पिझ्झाची टेस्ट पण खरंच खूप छान आहे. आणि कॉफी पण ऑर्डर केली आहे तर कॉफी पण छान आहे. फायनली घरी. आता हे मम्मीने काय काय सामान घेतलंय बघा. दे मला. दे चिकू. दे दे मला. मला दे 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 दे. कुठं चाललास तू. कुठं चाललास तू. कुठे चालला. तो बोलतोय तू मला आवाज देऊ नको मी जातो इथून. रात्री आम्हाला खूप जास्त लेट झाला तर ब्लॉगचा एंड करायला भेटलाच नाही मला. कारण आम्ही खूप घाईमध्ये आलो आणि मध्ये मध्ये तर मला ब्लॉग पण करायला भेटला नाही कारण का सकाळी सगळ्यांना कामाला जायचं होतं आणि आम्हाला खूप जास्त लेट झालेलं. म्हणून मी आता ब्लॉगचा एंड करते. तर तुम्हाला पुण्याचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नक्की. बाय बाय.